असेल. 3 षटकांमध्ये आता सर्वस्व पणाला लावावं लागेल. जे काही करून दाखवायचं आहे फलंदाजी करत असताना वादळ शहाबाज अ या संघाला ते 3 षटकांमध्ये करून दाखवावं लागेल. मग प्रामुख्याच्या फलंदाजांचा विचार केलात वादळ शहाबाज अ या संघाकडून रसिक आणि महेश ही 2 नावं पुढे येतात मित्रांनो. प्रामुख्याचे फलंदाज आहेत. चला व्हॉलेंटियर्स बॉर्डरलाईनचा ताबा घ्यायचा आहे. स्वयंसेवक बॉर्डरलाईनचा ताबा घ्यायचा आहे. चला मित्रांनो क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. पंचांनी थोडंसं घाई करायची आहे. अर्थातच आपण पाहतोय आजच्या दिवसातील द्वितीय फेरीतील पहिला सामना. वादळ शहाबाज अ या संघाकडून प्रामुख्याचे फलंदाज अर्थातच रसिक आणि महेश अशी जोडी आपण पाहतोय. रसिकच्या माध्यमातून मग रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील प्रतिनिधित्व या खेळाडूने या फलंदाजाने केलेलं आहे. गतवर्षी झालेल्या रायगड प्रीमियर लीग मध्ये उड्या पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूकडे राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू टप्प्याचा भिरकावून दिला जातोय. लंगॉन सीमारेषेच्या वरून षटकार डीजे. है तो गुलाम की तरह मेहनत भी करनी पड़ती है मेरे दोस्त. आणि तीच मेहनत आज क्रिकेटच्या पटलावरती दोन्ही संघांकडून पाहायला मिळणार का. परंतु पहिल्या चेंडूवरती हाणामारी आक्रमकता दादागिरी असं सर्व काही आपल्याला रसिकच्या माध्यमातून पाहायला मिळालं होतं. पहिल्या चेंडूवरती आसमान दाखवलं होतं गोलंदाज अर्थातच धीरज याला. दुसरा चेंडू कशा प्रकारे फेकला जाईल गतीचा वापर होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. टप्प्याचा चेंडू उंची जास्त आणि लांबी सुद्धा तितकीच जास्त. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर षटकार. घेतलं गेलंय. माझ्या फलंदाजीची चर्चा तब्बल रायगड जिल्हाभर का केली जाते. रसिकच्या माध्यमातून अर्थातच एक प्रामाणिक प्रयत्न केला जातोय. फटकेबाजी करून दाखवण्याची एक प्रामाणिक प्रयत्न केला जातोय रसिकच्या माध्यमातून. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला धीरजचा देखील विचार करावा लागेल. धीरज येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. या चेंडूवरती आपण पाहतोय स्ट्राइक. एका धावेसाठी आपण पाहतोय डावखुऱ्याचा फलंदाज. मग स्ट्राइकिंग एंड वरती जेव्हा येतो ना मित्रांनो गोलंदाजासाठी धोकेधुकीचा काळ असतो. कारण का मग डावखुऱ्याचा फलंदाज म्हटलं की आक्रमकता मोठे फटकेबाजी नेहमीच त्यांच्या माध्यमातून आज आपल्याला क्रिकेटच्या पटलावरती पाहायला मिळते. आणि तोच डावखुऱ्याचा फलंदाज आपण पाहतोय महेशच्या माध्यमातून. महेश येतोय फलंदाजी करण्यासाठी स्ट्राइकिंग एंड वरती येऊन सज्ज होतोय. अर्थातच संघाचा प्रामुख्याचा फलंदाज आहे. आज प्रामुख्याची भूमिका बजावायची आहे. फलंदाजी करून स्वतःला सिद्ध करून दाखवायचं आहे. कारण का स्वतःच्या संघाला आज यशाच्या शिखरापर्यंत नेण्याचा एक सिंहाचा वाटा घ्यायचा आहे महेश. हा स्लोअर वरचा दुपाचा चेंडू फुलटो स्वरूपाचा चेंडू भिरकावून दिला जातोय. चेंडू चालाय डान्सिंग डाऊन द विकेट सीमारेषा बाहेर. घर फिरलं की घराचे वाशे देखील फिरत असतात. त्याचप्रमाणे चेंडूवरती येण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू अडवण्यामध्ये अपयश आलं होतं क्षेत्ररक्षकाला. चेंडू गेला सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. ज्या
ज्याचं जळतं त्याचं पाणी सुद्धा जळतं आणि ज्याचं जळत नाही ना त्याचं तेलही जळत नाही असं म्हटलं जातं. आणि क्रिकेटच्या पटलावरती तीच फलंदाजी चालू आहे. गोलंदाजी देखील चांगला टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. फ्री हिट, नो चेंडू येतोय धावफलकावरती. अर्थातच धावफलकावरती एकंदरीत नजर टाकली तर 18 धावा लिहिल्या जातात. आता कुठेतरी दबाव, दडपण, प्रेशर गोलंदाज धीरजच्या खांद्यावरती दिसायला लागलेला आहे असं म्हणावं लागेल. कारण का त्याला नियंत्रणानिशी गोलंदाजी करून दाखवावी लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल, स्वतःला आपण पाहतोय सिद्ध करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करावा लागेल. षटकातील पुढील चेंडू, अखूट टप्प्याचा चेंडू चाललाय, टाटा बाय बाय, सीमा रेषा बाहेर, येतोय दणदणीत षटकार. डीजे 2024 मध्ये याच महेशने फलंदाजी करून स्वतःला सिद्ध केलं होतं. तोच फलंदाज येतोय, आज व्यावसायिक क्रिकेटपटू आहे. फुलच एकदा येतोय, चेंडू चाललाय सीमा रेषा बाहेर, षटकारासाठी. चांगला टाकण्याचा प्रयत्न करत होता, परंतु फलंदाजीचा मित्रांनो दर्जाचा विचार केलात ना तर A1 दर्जाची फलंदाजी जोडी आपण पाहतोय रसिक आणि महेशच्या माध्यमातून. जिथे पहिल्या षटकाचा विचार केला तर तब्बल 30 धावांची लयलूट या षटकामध्ये केली. धीरजवरती आक्रमण केलं गेलं. आता गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय अर्थातच लेभी संघाला कुठेतरी गोलंदाजीचा विचार करावा लागेल. कारण का समोर आपण पाहतोय संघाचे सेनापती नाही तर सेनापती म्हणून येऊन नक्कीच एक वेगळी भूमिका बजावताना आपल्याला रसिक आणि महेशची जोडी आपल्याला पाहायला मिळते. तंत्रशुद्धता काय असते ना फलंदाजी करत असताना, ती आज क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहतोय. जय हनुमान चौकीचा पाडा आयोजित क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. ड्रीम्सक्रिकेट.in च्या माध्यमातून थेट प्रक्षेपण देखील आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. मित्रांनो कौस्तुभ पाटील अँड टीम्स नक्कीच कार्यरत आहे थेट प्रक्षेपणासाठी. वळूया मैदानाच्या दिशेने, जिथे आपण पाहतोय पुनश्च एकदा बॉलिंग ट्रॅकवरती निनादला आणलं जाते. मागील षटकामध्ये मागील सामन्यामध्ये याच गोलंदाजाने 10 धावा खर्च करून, परंतु पहिल्या चेंडूवरती फॉरवर्ड डीप स्क्वेअर लेग वरून चेंडू चांगलाय सीमा रेषा बाहेर, 6 धावा. डीजे क्रिकेटच्या पटलावरती धावा रोखणं महत्त्वाचं असतं मित्रांनो. कारण का तुम्ही आयुष्यात पैसा किती कमवताय त्याच्यापेक्षा पैसा किती वाचवताय ना याला महत्त्व दिलं जातं. वळूया मैदानाच्या दिशेने, जिथे आज धावा वाचवायच्या आहेत, धावा बनवल्या देखील जातात. त्या म्हणजे शहाबाज या संघाकडून पुनश्च सलामी ठोकतोय, चेंडू चाललाय सीमा रेषा बाहेर, 6 धावा. क्लास पाहायला मिळतोय, दर्जा पाहायला मिळतोय रसिकच्या माध्यमातून. मग अलिबाग चॅम्पियन ट्रॉफी असो, PNP चषक असो, रायगड प्रीमियर लीग असो, माझ्या नावाची नक्कीच काय चर्चा पाहायला मिळते. तोच रसिक आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड वरती. पुनश्च एकदा मोठा फटका असतोय, चेंडू चाललाय सीमा रेषा बाहेर, काऊ कॉर्नरच्या रिजन वरून येतोय षटकार. वरती तब्बल 48 धावा आणि 3 कन्झिक्युटिव्ह सिक्सेस इन रो. निनाद वरती आक्रमण केलं जातंय. रसिक सांगतोय माझा क्लास काय आहे ना. सी फॉर कॅट नसतं तर सी फॉर क्लास असतं. अवांतर स्वरूपाचा एक चेंडू येतोय, अतिरिक्त स्वरूपाची एक धाव लिहिली जाते.
49 पर्यंत धावफलक जाऊन पोहोचतोय, जिथे आपल्याला फलंदाजीचा दर्जा पाहायला मिळतोय तो म्हणजेच वादळ शहाबाज या संघाकडून. मग नुसतंच आपण पाहतोय नाव लिहिलं जात नाही, तर तेच वादळात मैदानाच्या वरती पाहायला मिळतंय. रसिक आणि महेशची जोडी, नक्कीच कौतुक करावं तेवढं कमी. चेंडू चालला सीमारेषा बाहेर, षटकार. चार षटकार लागोपाठ येतात, तेच म्हणजे रसिकच्या बॅट मधून, जिथे आजच्या दिवसामध्ये युवराज सिंगच्या इतिहासावरती पुनर्रचनी केली जाणार का. अभिमार स्वरूपाचा चेंडू आला, चेंडू चाला मावसी मारेशा बाहेर. एकंदरीत 1+4 5 धावा घेतल्या जातील धावफलकावरती. 5 धावेनिशी धावफलकावरती एकंदरीत 59 धावा लिहिल्या जातात. काय बॅटिंग चालू आहे मैदानाच्या मध्ये. रसिक बस नाम ही काफी आहे असं म्हणावं लागेल, कारण का रसिक नावाचा क्लास दाखवला जातोय मैदानाच्या वरती. धावफलकावरती धावा लिहिल्या जातात. एकंदरीत आपण पाहतोय 59 धावा. 60 धावा घेतल्यात. यस, 5 धावा. नो +1 1+4 5 धावा घेतलेल्या आहेत. फटका चांगला येतोय पुनश्च एकदा, परंतु क्षेत्ररक्षक तैनात. फलंदाज बाद नसेल तिथे फ्री हिटचा चेंडू होता. नक्कीच प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर केला गेला होता आणि त्याच कारणास्तव 2 धावांची चोरी. 62 धावा माफ करा लिहिल्या जातात धावफलकावरती, जिथे आजच्या दिवसातील उच्चांक देखील पाहायला मिळतोय. नक्कीच टाळ्या वाजवल्या गेल्या पाहिजेत या फलंदाजीसाठी. जर फलंदाजी आवडली असेल, चेंडू चाललाय पुन्हा एकदा टाटा बाय बाय, सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. प्रयत्न आपल्याला आज या क्रिकेटच्या पटलावरती पाहायला मिळतील, कारण का आता फक्त आणि फक्त रोखायचंच आहे असं म्हणावं लागेल. कारण का महेश नावाचं वादळ वैयक्तिक विचार केला तर 16 धावांवरती खेळतोय. आडव्या बॅटने फटका खेळतोय, चेंडू चाललाय, जिथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात असेल. एका धावेचं कन्व्हर्जन 2 धावांमध्ये केलं जाणार नाही. एका धावेवरती समाधान दाखवलं जाते. एका धावेनिशी फलकावरती एकंदरीत धावा लिहिल्या जातात. 68 ऑन स्कोर बुक. आणि कौतुक आपण पाहतोय
शहाबाद संघाचं याच्यासाठी करावं लागेल, कारण का त्यांनी अजूनपर्यंत एकही फलंदाज गमावलेला नाही. प्रामुख्याची जोडी आहे, अंतिम षटक प्रगतीपथावरती आहे. 68 ऑन स्कोर बुक, लॉस ऑफ नन. फटका फसतोय, चेंडू चाललाय घोषित क्षेत्रामध्ये, एका धावेची पूर्तता केली जाईल. अंतिम षटकाचा नक्कीच विचार केला ना मित्रांनो, एका धावेनिशी आपण धावफलकाचा विचार केला तर 69 पर्यंत धावफलक जाऊन पोहोचते. नक्कीच मी अंतिम षटकाबद्दल विश्लेषण करत होतो. अंतिम षटक म्हटलं की हाणामारी करण्याचं हे षटक असतं, डेथ ओव्हरचं हे षटक असतं, स्लॉग ओव्हरचं म्हणून हे षटकाला ओळखलं जातं. आणि या षटकामध्ये प्रामुख्याचा गोलंदाज असणं महत्त्वाचं असतं मित्रांनो. फटका चांगला येतोय, वन बाउन्स आपण पाहतोय. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाणार का, फेकी करतोय तिथपर्यंत. पुनश्च एकदा एका धावेची चोरी केली जाते. एका धावेनिशी आपण पाहतोय धाव फलकावरती 70 धावा लिहिल्या जातात. 70 ऑन स्कोर बुक, लॉस ऑफ नन असं चित्र आमचे स्टॅटिस्टिशियन मित्र आमच्यापर्यंत पोहोचवतात. मित्रांनो, आजच्या दिवसातील आजच्या या स्पर्धेतील धाव फलकाचा उच्चांक या सामन्यामध्ये अनुभवायला मिळतोय, पाहायला मिळतोय. याची देही याची डोळा क्रिकेटच्या पटलावरती, जिथे महेश सज्ज होतोय स्ट्रायकिंग एंड वरती. पुढील चेंडूची हाताळणी कशा प्रकारे केली जाईल, राईट आर्म राऊंड विकेट. फटका चांगला येतोय, चेंडूला पाठवलं जाते पुनश्च एकदा सीमा रेषेच्या बाहेर. षटकारासाठी डीजे. स्कोरबुक, लॉस ऑफ नन असं चित्तथरारक सामना आपल्याला अनुभवायला मिळतोय. फटका चांगला येतोय, सन्मान दिला जातो या चेंडूवरती अर्थातच महेशच्या माध्यमातून. आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज बाद. थँक्यू डीजे. चला, फलंदाज लवकर पाठवायचा आहे मैदानात, जिथे आपण पाहतोय रसिक 49 धावांवरती बाद होतोय. वैयक्तिक 12 चेंडू 49 धावा. टाळ्या वाजवायच्या आहेत एकदा रसिक साठी. चांगली खेळी, चांगलं आपण पाहतोय. वादळ रसिक नावाचं आज मैदानाच्या वरती पाहायला मिळालं होतं. चांगली फलंदाजी, क्लास दर्जा. महेश सांगतोय आज त्याच्याच पावलावरती मला देखील पाऊल ठेवायचं आहे, परंतु या फटक्यावरती एक धाव स्टंप डेड होतोय. कन्वर्जन 2 धावांवरती केलं जाते. दुसऱ्या धावेचं रूपांतर तिसऱ्या धावेमध्ये देखील केलं जातंय. 3 धावा आपण पाहतोय या चेंडूवरती लिहिल्या जातात, जिथे आपण पाहतोय 3 धावा घेतल्या जातील. 3 धावांच्या मदतीने धावफलकावरती एकंदरीत धावांचा विचार केला तर तब्बल 80 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 81 धावांची पूर्तता करायची आहे. होळिया मैदानाच्या वरती जिथे 81 धावांची पूर्तता करायची आहे, जिथे आपण पाहतोय मरियाई लेबीच्या विरुद्ध वादळ शहाबाज. हो, फक्त नावातच नाही तर आमच्या आपण पाहतोय हातामध्ये देखील, आमच्या मनगटात देखील, आमच्या मनामध्ये देखील वादळच आहे. आमच्या
त्यांच्या संघामध्ये देखील वादळच आहे। त्याच प्रकारची फलंदाजी आज आपल्याला क्रिकेटच्या पटलावरती अनुभवायला मिळाली। 3 षटकांमध्ये तब्बल 80 धावा। पुढील सामना वादळ शहाबाज क आणि श्रीराम कमळपाडा दोन्ही संघाचे संघनायक कर्णधार कॅप्टन चला नाणेफेकीसाठी यायचं आहे। श्रीराम कमळपाडाच्या विरुद्ध वादळ शहाबाज क। फलकावरती 80 धावा लागलेल्या आहेत। 81 धावा बनवायच्या आहेत। 18 चेंडू 81 धावा असं लक्ष आपण पाहतोय। जिथे नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी स्वीकारली होती मरियाई लेभी या संघाने। फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं शहाबाज वादळ शहाबाज ओ या संघाला। वादळ शहाबाज संघाची वादळी खेळी देखील आपण पाहिली होती। क्रिकेटच्या पटलावरती 80 धावा जमा केल्यात। 81 धावा बनवायच्या आहेत। नाण्याच्या एका बाजूला 81 धावा डिफेंड देखील करायच्या आहेत। नक्कीच या धावा बनवल्या जाणार। धावा बनवण्यासाठी प्रयत्न देखील केले जाणार। तेच मरियाई लेभी या संघाकडून चिराग आणि निखिल अशी विध्वंसक जोडी पुढे येते फलंदाजी करण्यासाठी। नक्कीच हाणामारी आक्रमकता पाहायला मिळेल या सामन्यामध्ये, कारण का दोन्ही संघ तितकेच ताकदीचे आहेत। चला पंच सामना चालू करायचा आहे लवकरात लवकर। बॉलिंग ट्रॅक वरती प्रितेशला आणलं जाते। पहिला जिथे वैयक्तिक सांघिक पहिलं षटक हाताळण्यासाठी पहिल्या षटकातील पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट। डावखुऱ्याचा फलंदाज चिरागसाठी फेकला जाईल। चिराग ऑन स्ट्राइकिंग एंड। षटकातील पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट। कशा प्रकारे प्रितेशच्या माध्यमातून फेकला जाईल। पहिला चेंडू गतीचा वापर केला जातोय, परंतु पंच सांगतात का हा चेंडू नियंत्रण कक्षेच्या बाहेर, अर्थातच या चेंडूवरती 1+1 2 धावा घेतल्या जातील। घोषित क्षेत्रामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला, त्या कारणास्तव 1 धाव आणि अवांतर स्वरूपाचा चेंडू त्या कारणास्तव 1 धाव अशा 2 धावा घेतल्या जातात। जिथे एकही चेंडूची पूर्तता होत नाही। पहिलं षटक जिथे आपण पाहतोय चालू झालेलं आहे। पहिलं षटकाच्या आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती अर्थातच गोलंदाजीच्या मोर्चावरती प्रितेशला आणलं जातंय। प्रितेश सज्ज होतोय संघाचा प्रामुख्याचा गोलंदाज या नात्यानं गोलंदाजी करण्यासाठी। प्रितेशच्या खांद्यावरती आज संघाची जबाबदारी, आज आपण पाहतोय सर्व खेळाडूंची जबाबदारी, आज आपल्या गावाची जबाबदारी ठेवली जाते। राईट आर्म ओव्हर द विकेट। पुन्हा एकदा हा चेंडू पायाचा वेध घेणारा चेंडू चाललाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये। फलंदाज चिराग बॅट धीरज हे नाव पुढे आणलं जाते। अर्थातच मरियाई लेभी या संघाकडून प्रामुख्याचा फलंदाज धीरज सुद्धा आहे, चांगली गोलंदाजी करतो। परंतु पहिल्या षटकामध्ये धीरजवरती आक्रमण 30 धावांची लयलूट आपल्याला पाहायला मिळाली होती। वादळी खेळी अर्थातच दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून अर्थातच वादळ शहाबाज या संघाकडून फलंदाजी करत असताना पाहायला मिळाली होती। परंतु आपण पाहतोय धीरज त्या धावा बनवल्या जाणार का धीरजच्या माध्यमातून। खर्च केलेले आपण पाहतोय पैसे परत मिळवता येतात, परंतु
परंतु खर्च केलेल्या धावा आज क्रिकेटच्या पटलावरती धीरजच्या माध्यमातून पुनश्च एकदा बनवल्या जाणार का? नक्कीच पाहण्याजोगं असणार आहे. धीरज देखील एक तुल्यबळ फलंदाज आहे, नामवंत फलंदाज आहे. नक्कीच त्याच्याकडे देखील ती शैली आहे, त्याच्याकडे नचागत आहे, कला आहे, ताकद आहे. त्याच्या जोरावरती आज क्रिकेटच्या पटलावरती मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना फटका चांगला येतोय. कार्पेटच्या आधारे डान्सिंग डाऊन द विकेट, 1 बाउन्स 2 बाउन्स, क्षेत्ररक्षकाच्या हातात नाही, सीमारेषा बाहेर, फरार चेंडू 4 धावांसाठी. जिथे आपण पाहतोय धावफलकावरती एकंदरीत 6 धावा लिहिल्या जातात. अजूनही मला वाटते 75 धावांची आवश्यकता, एसटीच 75 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी, जिथे तब्बल 81 धावांचा पाठलाग करायचा आहे. मरियाई लेबिया संघाला फटका कार्पेटच्या आधारे पुनश्च एकदा त्याच क्षेत्रामध्ये चाललाय. एका धावेचं कन्व्हर्जन 2 धावांमध्ये होणार नाही. एका धावेवरती समाधान दाखवलं जाते. निखिलला स्ट्रायकिंग एंडवरती आणलं जाते. प्रामुख्याचा फलंदाज आहे, ताकद आहे, निखिलकडे देखील अनुभव आहे. त्या जोरावरती आजच्या दिवसामध्ये फलंदाजी करून दाखवावी लागेल, कारण का धावांचा उच्चांक आजच्या दिवसामध्ये रचला गेलाय तो म्हणजेच वादळ शहाबाज या संघाकडून. त्याच पावलावरती पाऊल ठेवून आपल्याला देखील फलंदाजी करून स्वतःला सिद्ध करावं लागेल. निखिल हा चेंडू पंचांच्या माध्यमातून लेगस्टिकच्या बाहेर फेकला जातो. यानंतर स्वरूपाचा चेंडू येतो धावफलकावरती. 1 धाव लिहिली जाते. एका धावेच्या मदतीने 8 धावांपर्यंत धावफलक जाऊन पोहोचते. जिथे 81 धावांचा पाठलाग करत असताना आपला संघ कुठेतरी अडचणीत सापडलेला आहे की काय, असं निखिलला प्रश्न विचारावा लागेल स्वतःला आणि स्वतःच्या फलंदाजीच्या माध्यमातून देखील उत्तर त्या प्रश्नाचं द्यावं लागेल. निखिलच्या माध्यमातून विचार केला तर अलिबाग टेनिस क्रिकेटभर या फलंदाजीची नक्कीच चर्चा चालू राहिली. तोच फटका येतोय, 1 बाउन्स चेंडू नक्कीच जाणार सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी डीजे मास्टर.
जिथे आपण पाहतोय, मी मागच्या सामन्यामध्ये देखील म्हटलं होतं मित्रांनो, घाई करा अतिघाई नको, अतिघाई संकटात नाही असं म्हटलं जातं आणि तेच संकट आपण आज पाहतोय. अर्थातच मरियाई लेवी संघासमोर उभं राहिलेलं आहे. त्या संकटाला सामना नक्कीच करायचा आहे. परिस्थिती तुम्हाला प्रश्न विचारत असते, प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तुमच्या प्रयत्नांच्या माध्यमातून द्यायची असतात. प्रयत्न आपण पाहतोय प्रामाणिक असतील तर उत्तरं देखील बरोबरच असतात असं म्हटलं जातं आणि तेच प्रयत्न आज क्रिकेटच्या पटलावरती पाहायला मिळणार का? नौका फलंदाज धीरजची जागा भरून काढण्यासाठी येतोय. निखिल स्क्वेअर अशी जोडी मैदानाच्या वरती पाहायला मिळते. निखिल असं चित्र आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी नौका गोलंदाज प्रीतम पुनश्च एकदा येते बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म राऊंड द विकेट. एक शॉर्ट ऑफ रनअपच्या माध्यमातून फलकावरती धावा 22 धावा. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये महेशच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमारेषा बाहेर, चौकार. आपण पाहतोय फटकेबाजी निखिलच्या माध्यमातून चालू आहे, परंतु प्रत्येक चेंडूवरती मोठे फटकेच यावे लागतील असं सांगितलं जाते. निखिल याला पुढील चेंडू, हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर फेकला जातोय. पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत इशारा पोहोचवला जातोय. अवंत स्वरूपाचा एक धाव घेतली जाते. पुन्हा एकदा धावफलकावरती तब्बल 27 धावा लिहिल्या जातात. 81 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय अर्थातच संघ जिथे आपण पाहतोय मरियाई लेबी हा संघ. चेंडू पुन्हा एकदा अवंत स्वरूपाचा येतोय. एक धाव पुन्हा एकदा घेतली जाईल. मागील सामन्यामध्ये तब्बल आपण पाहायला गेलं तर 8 वाईट चेंडू पाहिले होते एका षटकामध्ये. अर्थातच आणि असं होतच असतं क्रिकेटच्या परिभाषेमध्ये. चढाव उतार येतच असतात मित्रांनो. यश अपयश या नाण्याच्या दोन बाजू असतात. नक्कीच कोणती तरी एकच बाजू वरती येत असते. यशाचा नक्कीच बाजू वरती येत असते आणि ती कोणाच्या नशिबी आजच्या दिवसामध्ये लागली जाणार पाहण्याजोगं असेल. कारण का प्रयत्न ना फार महत्त्व दिलं जातं आयुष्यामध्ये. प्रयत्न कशा प्रकारे आहे यश त्याच्यावरती अवलंबून असतं. चेंडू चालला फॉरवर्ड स्क्वेअर लेग वरून थेट षटकार. ते फलंदाज आहेत त्यांच्याकडे मधली फळी देखील तितकीच स्ट्रॉंग आहे, परंतु आज क्रिकेटच्या पटलावरती कशा प्रकारे क्रिकेट पाहायला मिळणार. पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतोय बॅकवर्ड डीप फाईन लेग क्षेत्रावरून 6 धावांसाठी. येणारे 9 चेंडू आणि 41 म्हणजेच काय तर 9 चेंडूंमध्ये 40 धावा बनवल्या गेल्यात आणि नक्कीच त्याच दर्जाची फलंदाजी आज आपल्याला पाहायला मिळते. टिट फॉर टॅट, ईट का जवाब पत्थर से, असं सर्व काही या फटक्यावरती म्हणावं लागेल. कारण का 40 धावा पूर्ण झालेल्या आहेत 9 चेंडूंवरती. आता चेंडूला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू चाललाय घोषित क्षेत्रामध्ये जिथे पंच या चेंडूवरती किती धावा? 1 धाव. यस डिक्लेअर स्वरूपातली 1 धाव घेतली जाते. अर्थातच आता आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजेच 8 चेंडू सामना जिंकण्यासाठी 40 धावांची आवश्यकता. जिथे आपण पाहतोय 10 चेंडूंवरती 41 धावा बनवल्या गेल्यात. 8 चेंडूंवरती मला वाटते 40 धावा बनवायच्या आहेत उर्वरित. निखिल स्क्वेअर अशी जोडी स्ट्रायकिंग एंडवरती निखिल, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती सुद्धा निखिल आपल्याला पाहायला मिळतोय. प्रीतम बॉलिंग ट्रॅकवरती राईट आर्म ओव्हर द विकेट स्वरूपाची गोलंदाजी शॉर्ट ऑफ रनअपच्या माध्यमातून नक्कीच आपण पाहतोय गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते षटकातील पुढील चेंडू फटका.
पोहोचतोय आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडूचा आणि आपण पाहतोय बॅटचा कोणताही संपर्क क्रिकेटच्या पटलावरती मैदानाच्या वरती येत नाही. निर्धाव स्वरूपाचा चेंडू पडतोय. अर्थातच काय तर आता इक्वेशन बदलते. 7 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 40 धावा. एकदा फटका चांगला आहे. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स चौकार. हा षटकार 1 आलाय. परंतु आता आपल्याला 4 चेंडूंवरती चार चेंडूंवरती 29 धावा जमा करायच्या. काहीतरी चमत्कार करून दाखवावा लागेल. कारण का होतो जेव्हा चमत्कार तेव्हाच लोक करतात नमस्कार असं म्हटलं जातं. 4 चेंडू 29 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडूला उडवला जातो. पुन्हा एकदा दुसरा आलाय. यस इट इज. निखिल ऑन पाहतोय आता येणारे 3 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता. फटका पोहोचतोय. चेंडू चाललाय ऑफस्टिकच्या बाहेर. अर्थातच निर्धाव स्वरूपाचा चेंडू पडतोय. चांगलं नियंत्रण या चेंडूवरती साधलं गेलं, राखलं गेलं. आता फक्त औपचारिकता बाकी असं म्हणावं लागेल. कारण का 2 चेंडू आणि मला वाटते 23 धावांची आवश्यकता असताना 2 चेंडू 23 धावा अशा प्रकारे आपण पाहतोय सामना. हा देखील पुन्हा एकदा मोठा फटका. महेशच्या डोक्यावर चेंडू चाललाय सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी षटकार. आणि आपण पाहतोय एकंदरीत विचार केला तर निखिल ऑन 49 आणि शेवटची धाव बनवली जात आपण पाहतोय नाही. यस इट इज. म्हणजेच काय तर दोन्हीकडून 49 धावांची आपण पाहतोय फलंदाजी केली जाते. मग आपण पाहतोय या सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण हा प्रामुख्याचा प्रश्न देखील विचारला जाईल. फलंदाजी करत असताना महेशची फलंदाजी करत असताना महेश सोबत आपण पाहतोय निखिलने देखील त्याच पावलावरती पाऊल ठेवून फलंदाजी केली. परंतु थोड्या अंशी का होईना आपला संघ बॅकफुटवर ते पाहायला मिळाला होता. आणि शहाबाज या नावाचं वादळ म्हणजेच काय तर वादळ शहाबाज संघ हा सामना जिंकतोय. चलतोय पुढील सामन्यामध्ये.